तर गाईज पाणी बघायला आलतो टेरेसवर. पाणी तर आहे पण हे बघा आता मी आलेलो गाडी सर्व्हिसिंग करायला. गाडी मध्ये मध्ये बंद पडते चालता चालता, म्हणून हिला बघतो जरा काय झालं. गाईज केक लवर साठी हेवन आहे, हेवन. बघा ही गाडी. ये देखो गाइस, भंडार भंडार. गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू अवर वीडियो, वेलकम टू अवर ब्लॉग. स्वागत है आपके भाई के छोटे छोटे नहीं बड़े गोंडस से ब्लॉग में. तो आज की ब्लॉग की शुरुआत हो रही है कचौरी खाने से. सुबह सुबह आया था दादा को छोड़ने यूनिट के अंदर, उसको छोड़ा और अभी आ रहा हूँ कचौरी खाने. कचौरी खा रहा हूँ बहुत दिन के बाद, तो अभी खाते हैं और आपको बता दो कैसा टेस्ट. मस्त पाय शेकतोय. तर काय आता आपण परत घेतले समोसे, छोले छोले समोसे घेतलेत. कचोरी समोसे आणि छोले समोसे भेटते इथे. आता हे खाऊन बघूयात. गाइस मस्तपैकी सकाळ सकाळी नाश्ता केला. आता जाऊयात घरी. मला गाडी पण सर्व्हिस करायची आज. चला आता. गाइस ते बघा गाइस, ती जी गाडी दिसते ना, तसला ट्रक, तसली गाडी आम्हाला राजस्थानला शाळेत जायला असायची बाई. त्या गाडीतनं आम्ही शाळेत येतोय. मागे शिड्या, आतमध्ये बसायला लय लय भारी वाटायचं तेव्हा. ही गाडी आम्ही जायचो ना तेव्हा. आणि ही गाडी खराब झाली की आम्हाला बस यायची तसली हिरव्या कलरची घ्यायला, आम्हाला शाळेत वगैरे सोडायला. लय मजा यायची. तर गाईज पाणी बघायला आलतो टेरेसवर. पाणी तर आहे पण हे बघा आता लोक म्हणतात दिल्लीत पोल्युशन जाम आहे. आता हे पोल्युशन आहे का थंडी आहे हे तर माहीत नाही, पण काहीतरी आहे. पण मस्त दिसतंय. तर जाऊयात खाली, फ्रेश होतो, आंघोळ वगैरे करतो. आणि कसं होतं ना, थंडीत समजा मी हलकीशी उडी जरी मारली ना तरी कुठं ना कुठं चमक भरते. एवढं भयंकर वाटतं. पायाला हलकंसं काय लागलं की मग गेलं, सून झालं ते 2 मिनटासाठी. एवढं दुखतं ना भयंकर थंडीमध्ये. आणि समजा तुम्हाला काय लागलं जरी थंडीमध्ये तरी ते नीट होत नाही, असं आहे. आता जाऊयात घरी. मस्त नाश्ता तर करून आलो आहे. आता काय मला घरच्यांनी नाश्ता दिला नाही दिला काय फरक नाही पडणार. म्हणजे असं देतात. माझ्या नावाचं पण केले पोहे भिजत घातलेले, पण मी बाहेरनं खाऊन आलो म्हणून जाऊ दे आता. लिफ्ट आखी ग्राउंड फ्लोअरला आहे, चालतच जाऊ फिरत मी. तर गाईज आता मी आलेलो गाडी सर्व्हिसिंग करायला. गाडी मध्ये मध्ये बंद पडते चालता चालता, म्हणून हिला बघतो जरा काय झालं. ॲक्च्युली दादाला तर वेळ भेटत नाही, तो तिकडं बिझी असतो, म्हणून मलाच सगळं बघावं लागते. जेवढा एरियामध्ये दादाला माहिती आहे ना की कुठं काय, तेवढं अख्ख्या एरियामध्ये मला माहिती पडलं की कुठं काय पाहिजे, कुठं काय भेटतं, असं आलं. आता मला या एरियामधले 4 कॅन्टीन माहिती आहेत. 4. दादाला फक्त त्याच्या युनिटमधले कॅन्टीन माहिती आहे. मला बाहेरच्या एरियामधले 4 कॅन्टीन माहिती पडलेत. परत जनरल स्टोअर माहिती पडले कुठं आहे, किराणाचं दुकान, खायचं प्यायचं सामान, गॅरेज कुठं आहे, सगळं मला माहिती पडलं आहे बाई 2 दिवसात. आणि माझ्या भावाला कमीत कमी इथं 4 का 5 महिने होता, पण अजून त्याला काहीच माहिती नाही की कुठं काय भेटतं. विचार करा. मला सगळं गॅसवाला कुठं आहे, गॅसचं हे कुठं भेटतं, परत आपलं नॉर्मल सामान वगैरे कुठं भेटतं, सगळं ते सगळं माहिती पडलं आहे. आता अजून एक कॅन्टीन माहिती पडली. विचार करा, आधी 3 माहिती होत्या, आता अजून एक माहिती पडली. तर मागे कोणती तरी मोठी TR का कशाची तरी मोठी कॅन्टीन आहे. आता तिकडनंच जस्ट जाऊन आलो मी. हे बघा इथं गुरुद्वारा आहे समोर, आणि हे आपली गाडी लावली गॅरेजला. उनके अंदर है विश्वास करना और काम करना, ये हमारी आदत है. टीचर जैसा बताओ कोई
गाईज फायनली घरी आलोय सर्व्हिसिंग करून आणि आता थोडं झोपतो आणि आज संध्याकाळी आपल्याला जायचं आहे परत दिल्ली घरी मुंबईला. आज संध्याकाळची ट्रेन आहे. ओके, तर चला थोडं झोपतो. अजून मी आंघोळ पण नाही केली. तर ब्रश करून निघालेलो सकाळी, पण आंघोळ पण नाही केली. आंघोळ पण बाकी. गाय मस्तपैकी झोपून उठलो आहे आता. मस्त झोप झाली आहे. आता खाली गाडी आली आहे. केक केक बोलते काय माहीत काय, आता बघूया जरा केक कसं ते. हे बघा इथनं नाही दिसत आहे, नाही दाखवली असते मला. फौजी गाडी आली. आम्ही जेव्हा राजस्थानला राहायचो ना तेव्हा पण सब्जीची गाडी वगैरे यायची. बघूया कसं आहे काय. तर लिफ्ट अडकले म्हणून लिफ्ट कधीची वर येत नाही. गाईस ती गाडी, अशीच गाडी आम्हाला शाळेला जायला पण होती. ह्या गाडीला बघितली की लय भारी वाटतं माहिती आहे. गाईस केक लवर साठी हेवन आहे, हेवन. बघा ही गाडी. पेस्ट्री आइटम मिलते हैं और ब्रेड मिलते हैं। त्रिवेणी बेकरी की गाड़ी आ चुकी है जिसमें पिज्जा, पेटी, बर्गर, डोनट, पेस्ट्री आइटम्स मिलते हैं और ब्रेड, व्हाइट ब्रेड, मल्टीग्रेन ब्रेड, ब्राउन ब्रेड और बिस्किट आइटम जिसमें काजू बिस्किट, बादाम बिस्किट, पिस्ता बिस्किट, नमकीन जलेबी बिस्किट, आटा बिस्किट, जैगरी बिस्किट, हनी ओट्स बिस्किट और भी काफी प्रकार के आइटम मिलते हैं। मीठा है क्या जी? नहीं सर, नहीं। सर में त्रिवेणी बेकरी की गाड़ी आ चुकी है डोनट जिसमें पिज्जा, ये 170 का ओट्स वाला है। आता गाडीच्या आतमध्ये बिस्किट, नमकीन जलेबी आणि ह्यात ना लय काय काय आहे. बिस्किट, हे बाय पाव आहे, जैगरी बिस्किट हे पिझ्झा त्याला ओव्हन मध्ये गरम और करायचं. भी काफी प्रकार के हे आइटम इथं मिलते हैं। हे सगळं सर में त्रिवेणी बेकरी की गाड़ी आ सगळी चुकी बेकरी है प्रोडक्ट जिसमें घरोघरी पिज्जा, येतं. विचार करा. पेटी, बर्गर, हे बघा गाईज, हे बिस्किट पण भेटतात. जैगरी बिस्किट, हनी ओट्स बिस्किट और भी काफी प्रकार के आइटम मिलते हैं। सर में त्रिवेणी बेकरी की गाड़ी आ चुकी है पबजी मध्ये कशी ती गाडी ती फोडली की त्याच्यात ना माल भेटतो, तसं आहे गाडी. डोनट मिलते हैं। सर में त्रिवेणी बेकरी की गाड़ी आ चुकी है जिसमें पिज्जा, पेटी, देखो गाईज, भंडार भंडार. बिस्किट, तर गाईज हे बघा ब्रेड आणि केक घेतलाय वहिनीनी. हा तेच आईने घेऊन दिलाय. तर गाईज आता बसलेलो खाली, मस्त मजा घेते बघा. इकडनं काय व्ह्यू दिसतोय, एकदम सूर्य आहे तिकडे. तेव्हा तिकडे मस्त सूर्य चाललाय. पोरं खेळतात आपलं ग्राउंड मध्ये. मी तर बसलोय आणि थंडी पण वाढली आहे. वरती जायचा कंटाळा आता, लिफ्ट बंद झाली म्हणून वरती नव्हतो घेत जात मी. आता वहिनी गेली घरी, बसतो इथं थोडा गेम बघतो पोरांचा आणि मग जाईन वरती. गाईस थंडीचं एवढं बेकार होतं ना इकडे. आता मी बसलेलो नॉर्मलच बसलेलो, काहीच नव्हतं करत. मी जस्ट जमिनीवर असा पाय ठेवला आणि उभा राहिलो. भाई माझ्या पायाला असं झटका लागला, थोडासा हलकासा झटका लागला, पाय दुखायला लागला. म्हणजे थंडीमध्ये एवढं भयंकर असं ना, जर का समजा मला एक खरोच जरी लागली ना अख्ख्या बॉडीला, तर ते 10-12 दिवस तर असं चुरचुरत बसणार. कारण की थंडीमध्ये जखम लवकर भरत नाही आणि ते दुखतं जास्त, डबल दुखतं. त्यामुळं थंडीत कुठे गेला ना तर जपास होताला, नाहीतर मग लागलं तर मग मेलाच समजा तुम्ही. जर मुंबईसारख्या ठिकाणमध्ये राहता तर तुम्हाला ते सहन पण नाही होणार. आता जाऊयात घरी. भाई हात एकदम थंड पडलेले, सून झालेले. आता घरी जाऊन मस्त पबजी होतं आणि लिफ्ट पण बिघडली आहे, शिड्यांनी जावं लागेल. चला काय, आता मी आलतो आतमध्ये युनिटमध्ये आणि हे बघा इकडं सगळी झाड आहेत, सगळीकडे झाड दिसणार तुम्हाला. भाई माझे हात गारटलेत, पूर्ण हात सून झालेत. काहीच समजत नाही मला की मी गाडी चालवतोय, रेस देतोय का ब्रेक मारतोय का क्लच दाबतोय, काहीच कळत नाही. हात अख्खे गार झाले बघ, काहीच लागत नाही भाई हाताला, एवढे सून झालेत हात. एक तर इकडे झाडं जास्त आहेत, थंडी मरणाची आहे बघा, पूर्ण झाडच झाड आहेत, मरणाची थंडी इकडे. मस्त हातपाय तोंड धुवून रेडी झालेलो आणि बघा हे आपण युनिटमधनं केक आणलेत. एक नंबर केक असतात. आणि हे मगाशी गाडी आलेली ना त्याच्यात ना. आता
जेवण करूयात आणि निघायचं आहे आपल्याला दिल्ली स्टेशनला, कारण की आता आपली ट्रेन आहे. चला. मस्त पाय शेकतोय आणि लोक जेवतायत. आता जेवण करूयात. गाईज फायनली जेवण वगैरे झालंय. आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. बाय.